नमस्कार. प्रतिमा नाटकाचा तिसरा जो अंक आहे त्यातला पहिला भाग आपण मागच्या भागात पहिल्या ह्याचा अभ्यास केला. आता ह्या आजच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण पुढच्या भागाचं चिंतन करूया. आपण असं पाहिलं की प्रतिमागृहाची संकल्पना, प्रतिमा हे शीर्षकाचं नाव ह्या अंकावरून ते पडलेलं आहे आणि प्रतिमागृहामध्ये भरत आला आणि मी म्हटलं तसं की कवीने इतकं औचित्य दाखवलं की कुणाच्याही मुखातून वाईट बातमी भरताला कळू नये, पण भरताला बातमी तर कळली पण पाहिजे. त्यासाठी पण ह्या प्रतिमाचा उपयोग करून घेतला. आणि मग भरत हे जेव्हा कळलं भरताला की आपल्या पित्याचं निधन झालं आहे, तो निघायला लागला, तेव्हा आपण पाहिलं की देवकुलिक म्हणाले, तिष्ठ थांब, येन प्राणाश्च राज्यांच स्त्रीशुल्कार्थे विसर्जिता इमाम दशरथस्य त्वं प्रतिमां किं न पृच्छसे. तू त्या प्रतिमेबद्दल काय विचारत नाही हे आपण मगाशी पाहिलं. यामध्ये महत्त्वाचं असं की केवळ स्त्री शुल्कासाठी प्राण आणि राज्याचा त्याग केला. या दशरथाच्या प्रतिमेबद्दल, इथे प्रतिमा म्हणजे इथे जो शब्दशः अर्थ आहे तो ती दशरथाचा तिथे शिल्पपुतळा जो आहे त्याबद्दलचा आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये दशरथाची प्रतिमा तळागाळापर्यंत रामाला मनात जावं लागलं म्हणून राज्याभिषेक नुसता नाहीच कॅन्सल झाला म्हणून तर एक प्रकारे मलिन झाली की स्त्रीच्या शब्दासाठी एवढा निर्णय कठोर कसा काय राजाने घेतला. एक दुसरं म्हणजे स्त्री शुल्क हा शब्द वापरला आहे, म्हणजे शुल्क म्हणून विवाहामध्ये दिलेले 2 वर असा तो अर्थ होतो. प्रत्यक्ष तिथे बदल आहे. रामायणात आपण पूर्वी ऐकलं ते वेगळं आहे. युद्धामध्ये मदत केली तेव्हा खुश होऊन 2 वर माग म्हटलं किंवा 2 गोष्टी त्याला चांगल्या गोष्टींच्या वेळेस मदत व्हावी किंवा आनंदाने आपण म्हणतो ना तुला दिलं अशी एक भावना असते, तशी नसून इथे शुल्काची भावना दाखवली. आणि तिने सांगितलं प्रसंगी मागून घेईन आणि तो प्रसंग तो असा साधेल हे त्यालाही वाटलं नव्हतं. रामायणातही असंच आहे आणि इथेही आपण पाहिलं की ह्या क्षणी ती असं मागेल ही कल्पना त्यालाही नव्हती, त्यामुळे त्याला धक्का बसलेला आहे. आणि त्याला विरोध करता आला नाही याचं खरं चांगलं कारण असं आहे की रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर पचन न जाय. त्याच्यामुळे त्याला नाईलाजानी कुलाचं वचनपूर्ती हे जे ब्रीद आहे ते पूर्ण करण्यासाठी हो म्हणावं लागलं. परंतु समाज असा विचार करा, समाज असं करतो की एक स्त्रीने शब्द दिला रे असल्या अघोरी निर्णय राजा कसा घेतो, काहीच त्या स्त्रीला विरोध कसा करू शकत नाही. अशा प्रकारे दशरथाची प्रतिमा थोडी मलिन तळागाळापर्यंत झाली हे पण इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग तो मूर्छित होतो आणि परजा तो शुद्धीवर येतो. तेव्हा इथपासून पुढे 4थ्या अंकापर्यंत हे लक्षात ठेवायचं आहे की कवीने एक छान भाग साधला आहे की भरताच्या मनामध्ये सतत अपराधाचा शल आहे न केलेल्या. भरताने काहीच अपराध केलेला नाही आहे, त्याला हे काही माहीत नव्हतं, आउट ऑफ पिक्चर आहे. पण कैकेयीने त्याचं नाव घेऊन राज्य मागितल्यामुळे अप्रत्यक्षरित्या आपल्यामुळे हे घडलं. हा अतिशय सात्विक, संवेदनशील, नंतर मातापित्यांना मानणारा, शास्त्र परंपरेला मानणारा, रामावर प्रेम असणारा असा भाऊ आहे. किंबहुना नायक राम आहे का भरत आहे वाटावं इतकं भरतचं अप्रतिम चरित्र ह्या नाटकामध्ये भासाने रंगवलेलं आहे. तर इथपासून त्याच्या मनात एक सल आहे, तो तुम्हाला 4थ्या अंकाच्या अगदी शेवट संपेपर्यंत दिसणार आहे. हळूहळू तो कमी होणार आहे. तर पहा, तो म्हणाला हृदय भव सकामम यत्कृते शंकसे त्वं. अरे बाबा हृदया, जी तुला भीती होती ना ती खरी ठरली. शृणु पितृनिधनम तद्गच्छ धैर्यंच तावत. ऐक ऐक, वडील तुझे गेले ती वार्ता ऐक आणि जरा धैर्य धारण कर. पण स्पृशती तू यदि नीचो मामयम शुल्क शब्द हा त्याला, कारण का भरताला राज्य दे यासाठी रामाला जर राज्यावरून घालवलेला असेल तर स्पृशती तू यदि नीचो मामयम शुल्क शब्द हा त्वथच भवती सत्यम तत्र देहो विशोध्यः. असं जर असेल, या शब्दाशी माझा संबंध लावला जात असेल, अजून त्याला सगळं माहिती नाही आहे, आपल्याला रसिकांना प्रेक्षकांना माहिती आहे, तर ते सत्य ठरलं तर काहीतरी दिव्य करून हा देह शुद्ध करायला हवा. इथपासून त्यांनी त्याचा न केलेल्या पापाचं प्रायश्चित्त विचारा भोगायला लागला आहे मानसिकदृष्ट्या.
देवकुलिक म्हणतो, आर्य असा शब्द त्याने ऐकलेला होता त्याच्या तोंडून. तो म्हणतो आर्य हा इक्ष्वाकू कुलाचा संबोधन आहे. आणि मग तुम्ही कैकेयीपुत्र भरत आहात का? तर म्हणला हो. दशरथपुत्रो भरतोस्मी न कैकेय्या. हा कॅरेक्टरायझेशन हे जे सुरू होतं ना, त्याच्यात एक कन्सिस्टन्सी लागते. इथून पुढे 6व्या-7व्या अंकापर्यंत तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तो कैकेयीच्या विरोधात आहे पूर्णपणे. आणि म्हणून तो म्हणतो दशरथपुत्रो भरतोस्मी न कैकेय्या. मग देवकुलक निघून जातो. भरत म्हणतो नाही, आता सगळंच सांग, अर्धवट नको सांगूस. का गती श्रूयताम उपरतः तत्र भवान दशरथः. त्याला कळलेलंच आहे. ते आता फक्त देवकुलिकाच्या तोंडून पुन्हा सांगितलं गेलं. सीता लक्ष्मण सहाय्यस्य रामस्य वनगमन प्रयोजनम न जाने. म्हणतात ना, गंडकस्योपरी पिट्टिका संप्रवृत्ता, गळवावर पुळी यावं तसं आधी दशरथाचं निधन आणि राम सीता लक्ष्मण वनात गेले ह्याचं कारण मात्र मला अजून कळलेलं नाही. त्यामुळे त्याला अतिशय दुःख होतं. आणि अशा प्रकारे हे जे दुःख आहे हे मातापित्यांच्या तोंडून किंवा कोणाच्याच तोंडून न जाता देवकुलिकाच्या तोंडून कवीनी असं घातलेलं आहे. आणि प्रतिमागृहाचा पण ह्यासाठी खूप आधार घेण्यात आलेला आहे. हे प्रतिमागृह, प्रतिमा स्थापना या सगळ्याचं औचित्य आहे. इथून पुढे भरताच्या मनातली कैकेयीची प्रतिमा मलिन होणार आहे. जसं लक्ष्मण पहिल्या अंकाच्या वेळेस दशरथावर भडकला होता, कैकेयीवर संतापून मी युवती विरहित राज्य करतो वगैरे प्रतिज्ञा केल्या होत्या, तसंच भरताला कुठेतरी कैकेयीबद्दल मनामध्ये अतिशय व्यथा होत आहे की असंही का बोलली. आणि मग आता अयोध्येत जाण्यात काय अर्थ आहे? पिता नाही, राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. अयोध्याम अटवी भूताम पित्रा भ्रात्राच वर्जिताम. अयोध्या त्याला अटवी म्हणजे अरण्य वाटलंय. पिपासार्तोनु धावामी क्षीण तोयाम नदी इव. अतिशय सुंदर उपमा दिली आहे की ज्यातलं पाणी आटल्या अशा नदीकडे तहानेने व्याकुळ झालेला माणूस धावत जातो, पाहिलं तर पाणीच नसतं. त्याप्रमाणे आपण हे मी तुम्हाला का मागेच्या चित्रात सांगितलं होतं, त्यांनी मनाने एक सुंदर चित्र कल्पिलेलं होतं. मला कोण कसं भेटेल, कोण काय म्हणेल, पित्याजवळ घेईल, मी पायावर डोकं ठेवल्यावर अश्रू वाहतील वगैरे वगैरे, हे सगळं स्वप्न त्यांनी रंगवलं होतं. आणि सत्य फार विदारक निघालं. आणि त्यामुळे पिपासार्थ हा शब्द त्याची व्याकुळता सगळ्यांना भेटण्याची आणि क्षीणतो या नदी हे सत्य अयोध्येचं, आटलेल्या नदीचं, निरुपयोगी नदीचं, की बहुना मी म्हटलं तसं तोय कमी झालेल्या पाणीमध्ये कचरा कुडा कोणी फिरकत पण नाही, तसं पूर्ण अयोध्या पशुपक्षीपासून सगळे अत्यंत निराश अवस्थेमध्ये जगायचं म्हणून जगत आहेत, अशी ती अयोध्या राहिलेली आहे. त्यामुळे अतिशय सुंदर उपमा दिलेली आहे. आणि मग भरत म्हणतो जे काय आहे ते मला सांगून टाक आता, म्हणजे मला मनाला काहीतरी समाधान वाटेल, काहीतरी स्थैर्य उत्पन्न होईल की नक्की घडलंय काय. शंका कुशंकांनी माझं मन काटेकुटे टोचून घायल होण्यापेक्षा तूच तुझ्या तोंडाने काय ते सांग. आणि मग तो सांगतो तत्र भवता राज्ञा अभिषिच्यमाने तत्र भवती रामे भवतः जनन्या अभिहितं किल. रामाला दशरथ राजाच्या आज्ञेवरून अभिषेक चालू असताना म्हणे, किल शब्दाला खूप महत्त्व आहे. आणि कशा अर्थाने तर प्रत्यक्ष काही माहिती नाही आहे. राजघराण्यामध्ये सतत आपण पाहिलं पहिल्या अंकात पण ते वाक्य की बहुवृत्तांतानी अशी राजकुलानी असतात, सतत घटना घडत असतात. प्रत्यक्ष कोणी पाहिलेल्या हे कशाला बघतील. देवकुलिके आता किती तिकडे लांब अयोध्येच्या टोकाला, त्याला कानावर आलेलं आहे म्हणून केलं. आणि म्हणून तो म्हणतो की असं चालू असताना तुमच्याच आईनी म्हणे तिष्ठ तम श्रुत्वा शुल्कदोषम भवतु मम सुतो राजा इति अभिहितं तद्धैर्येण आश्वसत्या व्रजसुत वनम इति आर्योपि अभिहिता.